Good morning, students. Today we are going to discuss about certification stages. Certification stages in detail. Certification stages in detail. The first, registration of seed program. Registration of seed program. Seed program. Receipt and scrutiny of application. Receipt and scrutiny 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 of application. Scrutiny of application. Registration of seed program, receipt and scrutiny of the application. Any farmer can register for the seed program. Okay. Individually any farmer can register. Individually any farmer can register for the certification, and it is known as producers program. It is known as producers program. It is known as producers program. The seed company may also distribute seed production program on behalf of different individual farmers. Okay, or agency or company, seed company on behalf of farmers. वेगवेगळे फार्मर्स एकत्र येऊन ते सगळे फार्मर्स एकत्र मिळून त्या ठिकाणी सीड कंपनीच्या थ्रू हा प्रोग्राम देऊ शकतो सीड सर्टिफिकेशनचा. आणि या ठिकाणी याला म्हणायचं कॉन्ट्रॅक्ट ग्रोवर्स. इट इज नोन ॲज कॉन्ट्रॅक्ट ग्रोवर्स प्रोग्राम. Contract growers program. It is known as contract growers program. So in case of contract growers program, the seed company or seed agency is totally responsible for the same. म्हणजे या ठिकाणी जे काही त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटी असते ती पूर्ण ती शेतकऱ्यांची इंडिव्हिज्युअली रिस्पॉन्सिबिलिटी न राहता त्या सीड कंपनीची ती रिस्पॉन्सिबिलिटी होते. तर या ठिकाणी सीड कंपनी नीड टू प्रोड्यूस सम रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. ओके, काही डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी त्यांना प्रोड्यूस करावे लागतात किंवा या ठिकाणी काही डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड करावे लागतात. मग हे डॉक्युमेंट्स कोणते कोणते? त्या सीड कंपनीला काही डॉक्युमेंट्स द्यावे लागतात. ते डॉक्युमेंट्स कुठले? नंबर 1, लॉट नंबर ऑफ कन्सर्न पॅरेंट सीड. लॉट नंबर ऑफ कन्सर्न lot number of पॅरेंट सीड. जे पॅरेंट सीड आहेत ज्याच्यापासून या ठिकाणी न्यू व्हरायटी डेव्हलप केलेली आहे, तर त्या ठिकाणी त्याचा लॉट नंबर काय, त्याचं परचेस केलेला वाउचर, परचेस वाउचर, वाउचर किंवा आपण ज्याला बिल म्हणू शकतो वाउचर. त्यानंतर रिस्पेक्टिव्ह टॅग, रिस्पेक्टिव्ह टॅग म्हणजे ज्याची पूर्ण माहिती, त्या सीडची पूर्ण माहिती असलेला टॅग त्याच्यावर असला पाहिजे, लेबल टॅग. त्यानंतर रिलीज रिपोर्ट, त्या ठिकाणी ती व्हरायटी कधी या ठिकाणी रिलीज केलेली आहे, ते सीड्स केव्हा रिलीज केले, ते रिलीज रिपोर्ट. त्यानंतर ॲग्रीमेंट बॉन्ड, ॲग्रीमेंट बॉन्ड. तर या ठिकाणी जेव्हा या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट ग्रोवर या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट ग्रोवर प्रोग्राम असतो, तर त्यावेळेस या ठिकाणी किंवा मग
there some documents should be produced, and that documents they are as the lot number of concerned parent seed, purchase voucher, respective tag, release report, agreement bond, etc. Okay, agreement. The application for offering the area for seed certification must reach the concerned district seed certification officer well in time along with the registration fees. Okay, हे जे application आहे तर application should be for the seed certification it must be reached to the concerned district seed certification officer. Okay, the application जे आहे the application should be reached application should reach or it must reach should म्हणण्यापेक्षा must reach at concerned district seed certification officer seed certification officer within the time. Okay, within time along with registration fees. Along with registration fees. म्हणजे रजिस्ट्रेशन फीस सहित त्या ठिकाणी तुमचं ऍप्लिकेशन हे डिस्ट्रिक्ट सीड सर्टिफिकेशन ऑफिसर कडे त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे. डिस्ट्रिक्ट सीड सर्टिफिकेशन ऑफिसर कडे त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे. आता या ठिकाणी जर त्या ठिकाणी आणि ही जी फीस असते दिस फीस इज नॉन रिफंडेबल म्हणजे तुमचं सर्टिफिकेशन होऊ किंवा ना होऊ तुम्हाला ती फीस परत मिळणार नाही. देन इन केस ऑफ द लेट रजिस्ट्रेशन जर रजिस्ट्रेशन लेट झालं the area must be accepted after the due date. ड्यू डेट नंतर त्या ठिकाणी तो एरिया ऍक्सेप्ट केला जातो अलॉंग विथ द लेट फीस. ओके, लेट फीस मध्ये त्या लेट फीस घेऊन त्या ठिकाणी तो एरिया जो आहे तो ऍक्सेप्ट केला जातो ड्यू डेट नंतर. त्यानंतर सेकंड स्टेज दॅट इज द फील्ड इन्स्पेक्शन. फील्ड इन्स्पेक्शन. आता या ठिकाणी फील्ड इन्स्पेक्शन मध्ये काय होतं तर या ठिकाणी इंडियन मिनिमम सीड सर्टिफिकेशन स्टँडर्ड हॅव प्रिस्क्राइब्ड द फील्ड इन्स्पेक्शन अबाउट 2 to 4 times अकॉर्डिंग टू द ग्रोथ हॅबिट ऑफ द क्रॉप. म्हणजे क्रॉपचं ग्रोथ हॅबिट जे आहे त्यानुसार 2 ते 4 वेळा या ठिकाणी फील्ड इन्स्पेक्शन या ठिकाणी झालं पाहिजे. जनरली द फील्ड इन्स्पेक्शन इज कॅरीड आउट बिफोर फ्लॉवरिंग. 2 to 4 inspections are necessary. ओके, मग या ठिकाणी पहिलं जे आहे तर जनरली पहिलं इन्स्पेक्शन केव्हा बिफोर फ्लॉवरिंग. द फर्स्ट बिफोर फ्लॉवरिंग. फर्स्ट इन्स्पेक्शन बिफोर फ्लॉवरिंग. ओके, त्यानंतर मधल्या काळामध्ये 1 ते 2. त्यानंतर लास्ट इन्स्पेक्शन कॅरीड आउट ॲट द टाइम ऑफ क्रॉप मॅच्युरिटी. लास्ट it is at the time of crop maturity. क्रॉप मॅच्युरिटीच्या टायमाला त्या ठिकाणी जनरली लास्ट इन्स्पेक्शन जे ते केलं जातं. त्यानंतर कन्सर्न ऑफिसर काय करतो इन्स्पेक्शन झाल्यानंतर he give the estimate of the yield. Inspection officer give estimate of yield. म्हणजे साधारणपणे किती उत्पन्न होऊ शकतं या बाबतीमध्ये एस्टिमेट या ठिकाणी तो कन्सर्न ऑफिसर त्या ठिकाणी देत असतो. लॅटर ऑन आफ्टर द हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग द मटेरियल इज ड्यूली सील्ड अँड प्रपोज टू कॅरी आउट फॉर द फर्दर प्रोसेसिंग. ओके, त्याच्यानंतर काय केलं जातं
आफ्टर हार्वेस्टिंग, आफ्टर हार्वेस्टिंग त्यानंतर काय केलं जातं, थ्रेश्ड मटेरियल. थ्रेश्ड म्हणजे मळणी करून जे मटेरियल मिळालेलं आहे, जे सीड्स मिळालेले आहे, तर या ठिकाणी दिस थ्रेश्ड मटेरियल, मळणी करून जे सीड्स त्या ठिकाणी मिळाल्यात, ते मटेरियल जे आहे ते ड्यूली सील केलं जातं, ड्यूली सील सील केलं जातं अँड कॅरी ऑन फॉर फर्दर प्रोसेसिंग, फॉर फर्दर प्रोसेसिंग, कॅरी ऑन फॉर फर्दर प्रोसेसिंग. तर या ठिकाणी अशा पद्धतीने जे आहे, तर या ठिकाणी फिल इन्स्पेक्शन जे आहे ते घडवून आणलं जातं. त्यानंतर या ठिकाणी त्याच्या पुढची स्टेप सुरू होते, दॅट इज प्रोसेसिंग ऑर द सॅम्पलिंग. Processing or sampling. The harvested and threshed produce is then brought to the approved seed processing plant. आता हे threshed material जे आहे, threshed material, it is brought to approved seed processing plant. Approved म्हणजे मान्यता असलेला सीड प्रोसेसिंग प्लांट. सीड प्रोसेसिंग प्लांट, प्लांट म्हणजे ते युनिट, प्लांट म्हणजे झाड नाही. तर सीड प्रोसेसिंग प्लांट मध्ये त्या ठिकाणी आणलं जातं, जिथे या ठिकाणी काय केलं जातं, वेअर मटेरियल इज ग्रेडेड बाय युजिंग स्पेसिफाईड सीव्स. ग्रेडेड मटेरियल, इट इज ग्रेडेड बाय युजिंग सीव्स. सीव्स म्हणजे चाळण्या. तर त्या ठिकाणी चाळण्याने चाळून त्या ठिकाणी त्यांचं ग्रेडेशन त्या ठिकाणी केलं जातं. तर या ठिकाणी हे ग्रेडिंग कशासाठी असते, इट इज इम्पॉर्टंट टू मीट द मिनिमम सीड सर्टिफिकेशन स्टँडर्ड. म्हणजे मिनिमम फॉर मिनिमम सीड सर्टिफिकेशन स्टँडर्ड. आता या ठिकाणी हे मिनिमम सीड सर्टिफिकेशन स्टँडर्ड कशाचे, फॉर फिजिकल प्युरिटी, फॉर फिजिकल प्युरिटी. देन फॉर इनर्ट मटेरियल, खडे वगैरे किती आहेत, खडे माती वगैरे किती आहे त्या सीड मध्ये. त्याच्यानंतर वीट सीड्स वगैरे त्याच्यामध्ये आहेत का, ते सीड्स व्यवस्थित त्या ठिकाणी सीड्स व्यवस्थित आहेत, शुद्ध सीड्स आहेत, म्हणजे ज्या सीड्स आहेत का त्याच्यामध्ये काही इनर्ट मटेरियल आहे, वीट सीड्स वगैरे आहेत का, हे सगळं त्या ठिकाणी ग्रेडिंग केली जाते. त्यानंतर ग्रेडेड सीड मटेरियल इज देन बॅग्ड अँड सील्ड. देन ग्रेडेड मटेरियल then bagged and sealed. ओके, बॅगिंग केली जाते आणि त्याला सील केलं जातं. आता या ठिकाणी हे जे बॅगिंग केलेलं आणि सील केलेलं मटेरियल आहे, तर दीज आर द रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल ऑफ दिस बॅग्ड मटेरियल. ओके, म्हणजे बॅग मध्ये जे मटेरियल सील केलेलं आहे त्याचं ते रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल असतं. तर त्या ठिकाणी रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल ऑफ दिस बॅग्ड मटेरियल दे आर ड्रॉन ॲज पर प्रिस्क्राइब्ड प्रोसिजर. जी प्रिस्क्राइब्ड प्रोसिजर दिलेली आहे त्या ठिकाणी ॲज पर प्रिस्क्राइब्ड प्रोसिजर, दिलेल्या प्रोसिजर प्रमाणे the samples are drawn from bag. या ज्या बॅग्स आहेत या बॅग्स मधून त्या ठिकाणी सॅम्पल ड्रॉ केले जातात किंवा काढून घेतले जातात. त्या ठिकाणी हे सॅम्पल्स किती,
So 3 samples are prepared. किती सॅम्पल घेतले जातात? 3 सॅम्पल्स. 3 सॅम्पल्स त्या ठिकाणी घेतले जातात. आता या ठिकाणी 3 सॅम्पल्स त्या ठिकाणी जे घेतले जातात, तर या ठिकाणी 3 सॅम्पल्स ऑफ इच लॉट दे आर बॅग्ड अँड सील्ड बाय द सीड सर्टिफिकेशन ऑफिसर इन प्रेझेन्स ऑफ सीड प्रोड्युसर. सीड प्रोड्युसरच्या समोर सीड सर्टिफिकेशन ऑफिसरने त्या ठिकाणी जे बॅगा पॅक केलेल्या आहेत त्याच्यामधून प्रत्येक लॉटमधून 3-3 सॅम्पल्स जे आहेत ते घेतले जातात. ओके. आता वन सॅम्पल टू लॅब, one sample to one sample to lab. 3 सॅम्पल पैकी 1 सॅम्पल लॅबला दिलं जातं. दुसरं जे आहे तर या ठिकाणी 3 सॅम्पल ऑफिसर बॅग सील्ड बाय द सीड सर्टिफिकेशन ऑफिसर इन प्रेझेन्स ऑफ द प्रोड्युसर. सो 1 सॅम्पल सेंड टू द लॅबोरेटरी. आणि या ठिकाणी इथे कोड नंबर दिला जातो. कोड नंबर it is given to this sample. Second sample it is kept by the processor. जो प्रोसेसर असतो त्या ठिकाणी त्याच्याकडे 1 सॅम्पल ठेवलं जातं. आणि तिसरं सॅम्पल जे आहे तर या ठिकाणी हे प्रोड्युसरला दिलं जातं. थर्ड सॅम्पल टू द प्रोड्युसर ॲज द व्हेरिफिकेशन सॅम्पल. म्हणजे या ठिकाणी हे सॅम्पल तुम्ही व्हेरिफिकेशन साठी दिलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी त्याच्याकडे 1 सॅम्पल जे आहे ते दिलं जातं. रिझल्ट ऑफ दिस सॅम्पल्स ऑफ दिस लॉट्स दे आर रिसिव्ड, दे आर डिकोडेड. ठीक आहे. आता या ठिकाणी हे जे 3 सॅम्पलचे जे रिझल्ट आहे, जेव्हा याचे रिझल्ट येतील लॅबमधून तर त्या ठिकाणी डिकोड केले जातात. त्या ठिकाणी काय केलं जातं तर रिझल्ट ऑफ 6 सॅम्पल्स ऑफ दिस लॉट when received they are decoded and the lots which have prescribed standards of moisture, germination, physical purity they are eligible for the tagging. Okay, then eligible samples they are eligible for tagging. टॅग त्यांना टॅग केलं जातं. त्यानंतर these bags are labeled with certification tag. सर्टिफिकेशन टॅग त्या ठिकाणी त्याच्यावर लावला जातो. बॅग विथ किंवा बॅग लेबल्ड विथ सर्टिफिकेशन टॅग. बॅग लेबल्ड विथ द सर्टिफिकेशन टॅग. ओके. आता या ठिकाणी ते टॅग देण्याच्या आधी मॉइश्चर कंटेंट सीड्स किती आहे, जर्मिनेशन पर्सेंटेज किती आहे, फिजिकल प्युरिटी किती आहे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या ठिकाणी त्या पाहिल्या जातात आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे नॉर्म्स पूर्ण करतात तर ते नॉर्म्स पूर्ण केलेले इलिजिबल असतात टॅगिंगसाठी. ओके. मग टॅगिंग मध्ये काय केलं जातं की बॅगला या ठिकाणी सर्टिफिकेशन टॅग जो आहे तर तो त्या ठिकाणी जोडला जातो आणि या ठिकाणी त्याच्यावर मॉइश्चर कंटेंट किती आहे, जर्मिनेशन पर्सेंटेज किती, फिजिकल प्युरिटी किती, हे सगळं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मेन्शन केलं जातं. तर या ठिकाणी या पद्धतीने त्या ठिकाणी हे सर्टिफाईड त्या ठिकाणी रिझल्ट जे ते बॅगिंग त्या ठिकाणी बॅगिंग टॅगिंग त्या ठिकाणी त्याला केली जाते. त्यानंतरची पुढची जी स्टेज येते दॅट इज द फील्ड टेस्टिंग. आता या ठिकाणी ह्या ज्या सीड्स आहेत तर या ठिकाणी यांची फील्ड टेस्टिंग केली जाते. Field testing. आता field testing in order to maintain high standard and genetical purity of hybrids, they are further subjected to field test. Okay, to found the genetical purity, to observe the
जेनेटिकल प्युरिटी म्हणजे या ठिकाणी ज्या पद्धतीने फिजिकल प्युरिटी मॉइश्चर कंटेंट वगैरे हे झालं. आता जेनेटिकल प्युरिटी तपासण्यासाठी म्हणजे हे जे सीड्स आहेत तर हे खरोखर त्यांनी जे पॅरेंट्स सोर्स सांगितले ज्याच्यापासून त्या ठिकाणी असे विशिष्ट हे कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये आहेत असं त्या ठिकाणी जेनेटिकल त्या ठिकाणी दिलेले प्युरिटीचे त्या ठिकाणी क्रायटेरिया दिलेले. त्यांनी सांगितलं की हे जेनेटिकली हे कॅरेक्टर त्याच्यामध्ये मग जेनेटिकल प्युरिटी आहे का हे तपासण्यासाठी फील्ड टेस्टिंग घेतली जाते. Okay, the hybrids are further subjected to field test for genetical purity. They are subjected to field trials. They are subjected to field trials or field test. Trials किंवा field test म्हणूया त्याच्यामध्ये. Field test. Similarly, foundation seeds for all varieties of the crop they are also subjected to field test. Okay. त्यांचे जे फाउंडेशन सीड्स असतात म्हणजे पॅरेंट सीड्स तर ते सुद्धा या ठिकाणी सगळ्या व्हरायटीचे तर ते सुद्धा त्या ठिकाणी फील्ड टेस्टसाठी त्या ठिकाणी लावले जातात. रिलीज बिफोर द रिलीज टू सर्टिफाईड सीड म्हणजे सर्टिफाईड सीड म्हणून रिलीज करायच्या आधी त्या ठिकाणी ते जे सीड्स आहेत जे सॅम्पल तर त्या ठिकाणी हे जे सीड्स आहेत ते बॅगिंग टॅगिंग करून आलेले फिजिकल प्युरिटी मॉइश्चर त्याच्या व्हायबिलिटी जर्मिनेशन याच्यासाठी तर ते सीड्स त्या ठिकाणी जेनेटिकल प्युरिटीसाठी या ठिकाणी फील्ड ट्रायलला आणले जातात. तर त्या ठिकाणी सिमिलरली फाउंडेशन सीड्स म्हणजे त्याची पॅरेंट सीड्स जे आहेत तर ते सुद्धा त्या ठिकाणी फील्ड ट्रायलसाठी त्या ठिकाणी घेतले जातात. म्हणजे फाउंडेशन सीड्स आल्सो फाउंडेशन सीड्स जे असतात तर त्या ठिकाणी ते आल्सो सब्जेक्टेड टू फील्ड टेस्ट. Okay. The lot samples of the processed wood seeds they are drawn and taken for field test. Okay, to enable the confirmation of the seal genetic purity within the prescribed limit. म्हणजे या ठिकाणी हे जे लॉट मधले जे या ठिकाणी जे सीड्स आहेत ओके in order to maintain high standard genetical purity of hybrids they are subjected to field test. Okay, इथे आपण इथे पाहिजे genetical purity for all similarly foundation seeds they are also subjected to their foundation seeds for all varieties of the crop they are also subjected to field test before they are released to certified seed. Okay, the lot samples of processed good seed जे गुड सीड म्हणून त्या ठिकाणी लॉट सॅम्पल्स घेतले होते दे आर ड्रॉन अँड टेकन फॉर फील्ड टेस्ट टू इनेबल कन्फर्म ऑन द फील्ड जेनेटिकल प्युरिटी विदिन द प्रिस्क्राइब्ड लिमिट. जे सीड गुड सीडचे जे लॉट्स होते they are also taken for seed test. They are also taken for seed test to check genetical purity. Those samples of seed lots that confirm the actual genetical character as given by the breeders which are confirmed in the field test, they are eligible for the certification. म्हणजे या ठिकाणी जे या ठिकाणी जेनेटिकल कॅरेक्टर्स या ठिकाणी दिलेले आहेत कुणी ग्रोवर्सने तर ते कॅरेक्टर्स जर त्याच्यामध्ये दिसले कन्फर्म झाले की या ठिकाणी दिस जेनेटिकल कॅरेक्टर्स दे आर फाउंड इन दिस सीड्स then this after the field trial and confirmation after confirmation of genetical purity after confirmation of genetical purity or genetical characters the given by breeders which are confirmed in field test confirmed in field test are eligible
for seed certification. Are eligible for the seed certification. Okay. Then revalidation. Next is revalidation. Revalidation. Fresh seeds that having the 9-month validity. Fresh seeds have 9-month validity. 9 महिन्यापर्यंत त्याची व्हॅलिडिटी या ठिकाणी असते. 9-month validity period from the date of testing. From the date of testing. From the date of testing. So unsold material from the market, they are brought by different agencies for the validation of seed. Okay. So unsold material or unsold seeds, material or seeds. Okay. They are brought by different agencies. Brought by different एजन्सीज. वेगवेगळ्या ज्या विकल्या गेल्या नाहीत ज्या बिया, तर ते बिया या ठिकाणी वेगवेगळ्या एजन्सीज त्या ठिकाणी ते घेऊन येतात. कशासाठी? फॉर रिव्हॅलिडेशन ऑफ सीड. किंवा फॉर व्हॅलिडेशन ऑफ सीड, त्यालाच आपण रिव्हॅलिडेशन म्हणतो. म्हणजे एकदा व्हॅलिडेशन केल्यानंतर त्या ठिकाणी जे अनसोल्ड मटेरियल आहे त्याचं परत एकदा व्हॅलिडेशन करणे म्हणजे रिव्हॅलिडेशन. ठीक आहे. मग आफ्टर ॲक्सेप्टिंग द मटेरियल ग्रेडिंग इज कॅरीड आउट. ओके. हे मटेरियल आणल्यानंतर काय केलं जातं? पहिल्यांदा ग्रेडिंग, त्याची ग्रेडिंग केली जाते ऑफ द सॅम्पल. ओके. अँड देन सेंड टू STI. STI म्हणजे STL, सीड टेस्टिंग लॅबोरेटरी. ओके. सीड टेस्टिंग लॅबोरेटरीला परत पाठवलं जातं. परत एकदा ते आणलेल्या मटेरियलचं, ते जे अनसोल्ड मटेरियल आहे ते आणलेल्या मटेरियल त्याची परत ग्रेडिंग केली जाते. परत ते या ठिकाणी सीड टेस्टिंग लॅबला पाठवलं जातं फॉर गेटिंग फिजिकल प्युरिटी. फॉर चेकिंग फिजिकल प्युरिटी अँड जर्मिनेशन रिझल्ट. म्हणजे जर्मिनेशन याच्या मधल्या पिरियडमध्ये लॉस तर नाही झालं हे पाहण्यासाठी जर्मिनेशन रिझल्ट यासाठी त्या ठिकाणी टेस्ट करायला पाठवलं जातं. आफ्टर गेटिंग सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट द सीड इज टॅग्ड अँड रिलीज. आफ्टर गेटिंग सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट, जेव्हा या ठिकाणी सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट येतील तर या ठिकाणी द सीड्स अगेन टॅग, द सीड्स रिटॅग. ओके. म्हणजे ते पहिले टॅग काढून टाकून परत त्या ठिकाणी त्याला डबल टॅग लावलं जातं आणि सीड परत नवीन सीड्स म्हणून रिलीज केलं जातं. So after validation, subsequent period of validation is described for 6 months only. याच्यानंतर त्याची व्हॅलिडिटी फक्त 6 मंथ असते. ओके. त्याची व्हॅलिडिटी फक्त 6 महिन्याची. पहिल्यांदा तयार झाल्या सीड सर्टिफिकेशन मिळाल्या फ्रेश सीडची व्हॅलिडिटी 9 महिने असते. न विकले गेलेले मटेरियल परत त्या ठिकाणी डबल वापस आणले जातात. म्हणजे परत ग्रेडिंग केली जाते, परत लॅबला पाठवलं जातं फिजिकल प्युरिटी जर्मिनेशनसाठी. सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट जर आले की चांगलं सीड आहे, परत त्याला टॅग केलं जातं, परत त्या ठिकाणी रिलीज केलं जातं. आता त्याची व्हॅलिडिटी फक्त 6 महिन्यासाठी असते. त्यानंतर द लास्ट स्टेज दॅट इज द सर्टिफिकेशन टॅग.
certification tag. Each certified bag is attached with the certification tag and truthful label. Okay, truthful म्हणजे विश्वसनीय लेबल त्या ठिकाणी असतं. Tag and seals should be provided by the seed certification agency. Okay, tag and seal provided by seed certification agency. सीड सर्टिफिकेशन एजन्सी त्या ठिकाणी काय करते, त्या ठिकाणी बॅग टॅग देते आणि सील त्या ठिकाणी करते. फॉर सप्लाय ऑफ ट्रूथफुल लेबल द सीड प्रोड्युसर्स आर रिस्पॉन्सिबल. म्हणजे या ठिकाणी ट्रूथफुल रिझल्ट त्या ठिकाणी मिळण्यासाठी सीड प्रोड्युसर हे जबाबदार असतात, सीड एजन्सी नाही. द सर्टिफिकेशन टॅग्स आर रेक्टँग्युलर इन शेप. ओके, रेक्टँग्युलर इन शेप अशा पद्धतीने या ठिकाणी हे टॅग असतात. तर 2:1 रेशिओ, लेंथ 2 आणि इट इज 1, म्हणजे 2:1 असं प्रमाणामध्ये हा टॅग असतो. ठीक आहे. आता सीड स्टेज जर आपण या ठिकाणी पाहिले, सीड स्टेज टॅगिंग साठीची सीड स्टेज, तर या ठिकाणी ब्रीडर कडचे जे सीड्स असतात त्याला येलो गोल्डन, ब्रीडर कडचे जे सीड्स असतात त्याला येलो गोल्डन टॅग असतो. ब्रीडर कडून त्या ठिकाणी आले तुमच्याकडे तर त्या ठिकाणी गोल्डन टॅग. त्यानंतर फाउंडेशन सीड टॅग, फाउंडेशन कडून जर आलं तर तो टॅग असतो व्हाईट. त्यानंतर ट्रूथफुल लेबल जर असेल सीड सर्टिफिकेशन एजन्सी कडून, ट्रूथफुल लेबल जर असेल तर ओपेल ग्रीन कलर असतो. आणि सर्टिफाईड सीड टॅग जर असेल तर तो अझुरे ब्ल्यू असतो, अझुरे ब्ल्यू कलरचा असतो. तर या ठिकाणी असे वेगवेगळ्या कलरचे हे टॅग असतात. जो टॅग 2:1 प्रपोर्शन मध्ये असतो, म्हणजे जेवढी लांबी त्याची अर्धी रुंदी अशा पद्धतीने. ठीक आहे. द सीड्स टू बी सर्टिफाईड नीड टू मीट फ्यू स्टँडर्ड लाईक व्हरायटल प्युरिटी. ओके, म्हणजे ट्रूनेस त्या ठिकाणी असलं पाहिजे, अनालिटिकल प्युरिटी असली पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कंटॅमिनेशन नको. इट शुड बी फ्री फ्रॉम द वीड्स आणि जर्मिनेशन कॅपॅसिटी चांगली असली पाहिजे. त्याचबरोबर काही अदर स्टँडर्ड्स पण आहेत. मॉइश्चर कंटेंट, फ्रीडम फ्रॉम पर्टिक्युलर डिसीज, म्हणजे कुठला डिसीज नसायला पाहिजे, मॉइश्चर कंटेंट त्याच्यामध्ये प्रॉपर पाहिजे. या ठिकाणी हे वेगवेगळे नॉर्म्स जे आहेत तर त्या सीड्ससाठी ठरवून दिले जातात. तर या ठिकाणी जेव्हा सीड्स ऑल सीड सब्जेक्ट टू रेग्युलेशन, इट कॅन बी सोल्ड बाय द स्टँडर्ड सीड्स, सोल्ड ॲज अ स्टँडर्ड सीड्स. ओके, सगळ्या सर्टिफिकेशन नंतर स्टँडर्ड सीड्स म्हणून त्याला विकले जातात. त्यानंतर हॅव टू ऑफिशियली सर्टिफाईड सीड्स, इट कॅन बी ओनली सोल्ड इन लेबल्ड कंटेनर्स. ओके, लेबल कंटेनरमध्ये जे असतात ते सर्टिफाईड सीड्स असतात आणि विच प्रिझर्व इज इंटेग्रिटी ऑफ द सीड्स इनसाइड इट. त्याच्या आतमधले सीड्स जे असतात त्यांची इंटेग्रिटी ही मेंटेन झालेली असते. त्यानंतर टू इंट्रोडक्शन ऑफ द हायब्रिड सीड्स अँड हाय व्हरायटी सीड्स, जे वेगवेगळे हाय व्हरायटी सीड्स असतात तर त्याचं इंट्रोडक्शन करणे आणि फार्मर्सला इन्सेंटिव्ह त्या ठिकाणी देणे, की गुड क्वालिटी सीड्स तुमच्या त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये लावा असं प्रोत्साहन देणे, या ठिकाणी हे गरजेचं असतं. द सर्टिफिकेशन प्रोसेस हेल्प टू टेस्टेड सीड टू एन्श्योर दॅट इट मीट्स ऑल द स्टँडर्ड. ओके, म्हणजे सर्टिफिकेशन प्रोसेस काय करते की या ठिकाणी जे सगळे टेस्टेड सीड्स असतात तर त्याच्यामध्ये सगळे स्टँडर्ड त्या ठिकाणी मेंटेन झालेले आहे असं त्या ठिकाणी सांगणारं त्या ठिकाणी सर्टिफिकेशन टॅग असतो. अशा पद्धतीने या ठिकाणी सर्टिफिकेशन जे आहे तर ते केलं जातं. आय होप यू गॉट ऑल द पॉइंट्स. थँक्यू व्हेरी मच.